वसई विरार से बड़ी खबर। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन परियोजना के आसपास 400 हेक्टेयर क्षेत्र के विकास को लेकर फैली आशंकाओं पर प्रशासन ने विराम लगा दिया है। साफ किया है कि किसी भी नागरिक की जमीन जबरन अधिग्रहित नहीं की जाएगी। बुलेट ट्रेन प्रोजेक्ट के लगते इलाके में बड़े स्तर पर विकास की योजना बनाई गई है। इस क्षेत्र का करीब 90% हिस्सा जो अभी ग्रीन जोन में है उसे नए डेवलपमेंट प्लान के तहत रेसिडेंशियल जोन में बदला जाएगा। इस फैसले के बाद स्थानीय किसानों और रहवासियों को अपनी जमीन पर विकास करने का मौका मिलेगा। इस मुद्दे को लेकर एक विशेष बैठक आयोजित की गई, जिसमें बड़ी संख्या में किसान, आदिवासी और स्थानीय नागरिक शामिल हुए। प्रशासन ने सभी शंकाओं का समाधान करते हुए भरोसा दिलाया कि विकास कार्य पूरी पारदर्शिता के साथ की जाएगी। वहीं महापौर आजू पाटिल ने कहा कि हम नागरिकों के साथ हैं, किसी का भी नुकसान नहीं होने दिया जाएगा। बुलेट ट्रेनच्या आजूबाजूचा एरिया जो आहे जवळपास 400 हेक्टरचा एरिया हा विकसित करण्यासाठी शासनाने ठरवलेला आहे आणि त्याची काही जबाबदारी महापालिकेवर त्यांनी सोपवलेली आहे। त्या विभागाचा इरादा जाहीर करण्यासाठी एक महापालिका त्यांना परमिशन देणार आहे आणि त्यासाठी ती परमिशन देण्याच्या आधी नागरिक तिकडे राहणाऱ्या नागरिकांचा विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आम्ही दोनदा याबाबत ठराव पुढे केला आणि नागरिकांशी चर्चा केली। आज सर्व त्या विभागातील प्रमुख शेतकरी, नातेवाईक, आदिवासी, गोरगरीब आलेले की हा जो मॅक्झिमम 90% एरिया आहे हा ग्रीन झोन आहे। नवीन डेव्हलपमेंट झोन मध्ये, नवीन प्लान मध्ये तो आर झोन मध्ये येणार आहे, नवीन डेव्हलपमेंट प्लान मध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणी कुठचीही ॲक्विजिशनची प्रोसिजर होणार नाही। लोकांच्या मनामध्ये जी भीती होती की बाबा इकडे जागा ॲक्वायर होणार आहे, अशी कुठची ॲक्विजिशनची प्रोसिजर होणार नाही। फक्त इरादा जाहीर करणार आहे या डेव्हलपमेंट प्लॅनसाठी आणि त्यासाठी महापालिका त्यांना परवानगी देणार आहे आणि याच्यामध्ये कुठच्याही नागरिकाचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही एक बैठक आयोजित केलेली होती आणि त्याला प्रशासनाने योग्य ती उत्तरं त्यांच्या प्रश्नांना दिलेली आहे। आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत आणि कायम नागरिकांच्या सोबत राहणार आहोत। तो वहीं स्थानीय नगर सेवक सचिन देसाई ने कहा, लोग अफवाहों पर ध्यान न दें, यह योजना विकास के लिए है और हम सबके हित में है। प्रथमतः हा विषय बुलेट ट्रेनचा नव्हता। बुलेट ट्रेनच्या बाजूला जो परिसर आहे हा विकसित करण्यासंदर्भात विषय आला होता महासभेमध्ये। त्याचा एक आराखडा आणि एक हद्द निश्चित करण्यासंदर्भात हा विषय महासभेत आला, पण तो स्थगित ठेवण्यासाठी मी महापौरांना विनंती केली होती की तिकडच्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन तिथे जो डेव्हलप होणार आहे हा भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन आपण हा डेव्हलपमेंट करावा। त्या संदर्भात स्थगित केलं होतं। परत महासभेमध्ये हा दुसऱ्यांदा आल्यामुळे परत स्थगित करून महापौर साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी एक उत्तम निर्णय दिला की नागरिकांना आपण त्यांची भावना ऐकून घेऊ, व्यथा ऐकून घेऊ। कारण अशी तिकडे अफवा चालू होती की जायका डेव्हलप करणार आहे, तिकडचे भूमिपुत्र भूमिहीन होणार आहेत। जसं कोयना प्रकल्प झाला, त्यांना आपल्या इकडे पालघरमध्ये आपण विस्तारित केलं, यांना पुढे विस्तारित करणार आहे, ही शंका निशंका चालू होती। त्या संदर्भात महापौर साहेबांची मीटिंग ठेवली होती आणि खरोखरच मी महापौर साहेब, आदरणीय आयुक्त साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मीटिंग ठेवली आणि आज ती मीटिंग खूप सुंदर नागरिकांच्या हिताच्या आणि भूमिपुत्राच्या हिताच्या संबंधित झालं आहे की तिकडे जो डेव्हलपमेंट झोन पडणार आहे तो नागरिकांना विश्वासात घेऊन आणि ते स्वतः करू शकतात। आपल्या प्रॉपर्टीमध्ये झोन पडल्यानंतर तुम्ही तो डेव्हलप करा किंवा तशीच ठेवा, हे आपला निर्णय आहे आणि एक उत्तम निर्णय असा आज महापौर साहेबांच्या माध्यमातून आज विषय स्थगित होता पूर्ण झालेला आहे। वहीं प्रशासन के इस आश्वासन के बाद स्थानीय लोगों में राहत का माहौल है। अब उम्मीद की जा रही है कि यह विकास योजना क्षेत्र के काया पलट के साथ साथ भूमिपुत्रों के हितों की भी रक्षा करेगी। नाला सुपारा से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।